श्री गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। साईनाथ महाराज की जय। साई चरित्रामधला आज आपण दुसऱ्या अध्यायाचा विचार करतो। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीता रामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी मंगलाचरण झाले, देवगता कुल गुरुवंदन। साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभो। पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण असतं, म्हणजे गणपतीचं स्मरण, सरस्वतीचं वंदन, आपल्या गुरुचं वंदन, आपले जे पूर्वज ऋषी आहेत त्यांचं वंदन, आपल्या कुलदेवतेचं वंदन, श्रोत्यांचं वंदन, असं सुरुवातीच्या अध्यायामध्ये नमन अध्याय असं त्याला म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वांचं वंदन झालेलं आहे आणि साई चरित्राचं बीज पेरलेलं आहे. मग त्या बीजाचं काय होईल? कल्पवृक्ष होईल. हे साई चरित्र हे काय? बीज आहे. हे बीज पेरल्यानंतर त्याला भक्तीचं पाणी घालायला पाहिजे, त्याची सेवा करायला पाहिजे, म्हणजे त्या बीजाची, आणि मग ते अंकुर येईल आणि अंकुरल्यानंतर त्याचा कल्पवृक्ष तयार. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभो. म्हणजे कुठल्याही प्रयोजन, म्हणजे हेतू काय बुवा? आता साई चरित्र सांगण्याचा हेतू काय? म्हणजे एखादं कर्म तुम्ही करताय, त्या कर्माचा हेतू काय ते कळलं पाहिजे. आता प्रयोजन आरंभो. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करू विवेचना, जेणे श्रोत्या ग्रंथ प्रवेशना आयासे वीण घडेल. म्हणजे एखाद्या ग्रंथाचं प्रयोजन काय, ते ग्रंथ वाचण्याचे अधिकारी कोण आहेत, त्याचा संबंध काय, या सगळ्याची माहिती हळूहळू आपल्याला करून दिली जाईल, की ज्यामुळे आपल्याला ह्या ग्रंथामध्ये प्रवेश करणं सोयीचं होईल. प्रथमाध्यायी यथा अनुक्रम करून गोधुमा पेषणोपक्रमान केला महामारीचा उपशम आश्चर्यपरम ग्रामस्था. पहिल्या अध्यायामध्ये महाराजांनी गहू दळले आणि ती गव्हाची कणिक जी होती ती सगळ्या भक्तमंडळीला सांगितले की तुम्ही या नगराच्या सर्व हद्दीवरती तुम्ही टाका, की जेणेकरून महामारीचा विनाश होऊन जाईल. त्याप्रमाणे केलं आणि लोकांना त्याची प्रचिती आली.
ऐशा साईच्या आघात लीला श्रवण करता आनंद झाला, तोच या काव्यरूपे प्रगटला, बाहेर उतरला प्रेमपुर. मग ह्या साईच्या लीला ज्या वेळेला कानाने ऐकल्या, डोळ्याने पाहिल्या, त्यामुळे हृदय प्रेमाने ओसंडून वाहू लागलं. मनातला आनंद व्यक्त झाला. कशाच्या रूपाने व्यक्त झाला? या साईबाबांच्या विषयी असलेलं प्रेम माझ्या शब्दातनं व्यक्त झालं, काव्यातनं व्यक्त झालं, असं हेमाडपंत म्हणतात. तोचे काव्य रूपे प्रगटला, बाहेर उतरला प्रेमपूर. हाच माझ्या उत्स्फूर्त असा मुखातनं बाहेर पडला. काव्य रूपाने हा प्रेमरस बाहेर पडलेला आहे. म्हणून साईचे धन्यवाद, वाटले यथामती करावे विशद, होतील ते भक्तासी बोधप्रद, पापापनोदन होईल. मग असा वाटलं की आपल्याला जो आनंद मिळाला आहे तो सर्वांना द्यावा. साईंच्या लीला ऐकल्या की त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रेमरस निर्माण होईल. त्यांची जी काही गतजन्मीची पापं असतील ती या श्रवण भक्तीने नाहीशी होतील. तदर्थ हे साई चरित्र लिहू आधारलेले या ते पवित्र म्हणून साईचे तदर्थ हे साईचे चरित्र लिहू आदरले अति पवित्र, आरंभिले कथासत्र इह परत्र सौख्यद. म्हणून अत्यंत आदरपूर्वक हे साई चरित्र मी लिहित आहे. याने काय होईल? या चरित्र श्रवणाने इहलोकातला आनंद तर तुम्हाला प्राप्त होईलच, पण परलोकातली जी प्राप्ती आहे, परमात्म प्राप्ती, तीही होईल. सन्मार्ग दर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र, तरी होईल जो संत कृपापात्र, तयान विचित्र काहीच. हे संत चरित्र म्हणजे मनुष्याला जीवनाची दिशा दाखवणारे होका यंत्र असतं. दिशा दाखवतं कसं जीवन जगावं. हे काही न्यायशास्त्र तर्कशास्त्र असं किचकट शास्त्र नाही, पण ते समजायला कठीण आहे. हे संत चरित्र संत आपल्या वर्तनातनं लोकांना दाखवतात. आपण आधी केले मग सांगितले असं संत चरित्र असतं. त्यामुळे ते आपल्या कृतीतनं जगाला मार्गदर्शन करत असतात. तरीही प्रार्थना श्रोत्या लागी व्हावी जी या आनंदा विभागी, धन्य भाग्याचा तो सत्संगी, कथा व्यासंगी निरत जो. म्हणून ह्या कथेकडे, या साईच्या लीला ह्या दृष्टिकोनातनं पहा, म्हणजे तुम्हाला हा आनंद प्राप्त होईल. म्हणजे असं म्हटलंय की पंढरपूरच्या वारीमध्ये काय सुख आहे तर ते ऐकून नाही कळणार. ते प्रत्यक्ष एकदा तुम्ही वारीला जा चालत, म्हणजे मग कळेल. म्हणून त्याला काय म्हटलंय, ते अनुभवावं लागतं. होई होई वार करी, जाई जाई रे पंढरी, जाई जाई रे पंढरी. तू स्वतः वारकरी होऊन पंढरपूरला जा, मग तुला कळेल. साईबाबाच्या दर्शनाला पदयात्री जातात, त्यांना काय आनंद मिळतो. तुम्ही एकदा पदयात्रेला जाऊन पहा, तुम्हालाही आनंद प्राप्त होईल. म्हणजे तो जो आनंद आहे तो अनुभवण्याचा विषय, वर्णन करण्याचा विषय नाही. पदयात्रेला गेलेल्या लोकांना विचारलं तुम्हाला काय आनंद झाला, त्यांना शब्दात नाही सांगता येणार. त्यांना त्या आनंदाची अनुभूती आलेली असेल, पण ती वर्णन करता येत नाही. ती अनुभवावीच लागते. तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. वारकरी होऊन वारीला आलं. चिरपरिचित जीवाचा मित्र, सहवास ज्याचा दिवस रात, त्याचे न मज रेखाटवे चित्र, संत चरित्र काय लिहू. आपले अनेक मित्र असतात, अगदी जीवस्य कंडस्य मित्र. आणि जर एखाद्याने सांगितलं की तुमचा हा मित्र आहे, ह्या मित्राच्या वरती तुम्ही काहीतरी लिहा, आपल्या हातनं किती लिहून होईल. जास्तीत जास्त 4 ओळी, 10 ओळी, 1 पान, 2 पान, याच्यापेक्षा काही आपण जास्त लिहिता येणार नाही आपल्याला. पण संत चरित्र असं आहे की कितीही लिहिलं तरी कमीच.
असितगिरी समस्यात कज्जलं सिंधु पात्रे सुरवर तरुशाखा लेखनी पत्रमूर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानाम ईशपारं नयाति. आपल्या मित्राच्या विषयी लिहायचं झालं तर आपण जास्तीत जास्त 1 पान 2 पान लिहूत, पण साईचं चरित्र किती आहे? आयुष्यभर लिहिलं तरी कमीच आहे. अनंत लिहिलं आहेत त्यांच्या. चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात त्याचे नमज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग त्या म्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. मला माझ्या स्वतःच गुणाची अवगुणाची परीक्षा करता येत नाही. मग मला माझंच अजून व्यक्तिमत्व कळलेलं नाही तर मी संतांचं व्यक्तिमत्व काय वर्णन करून सांगणार. चिरम जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग त्या म्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. मला माझ्या मनातल्या भावना नीट व्यक्त करता येत नाही तर संतांच्या मनात त्यावेळेला काय चाललं असेल हे मला कसं सांगता येईल. जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग त्या म्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार मुखावरे जेथ वेदही चार त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैचा. हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुझ्या रूपाचा विचार करता करता वेदांना सुद्धा मौन पडलं. तिथं मी 4 शब्दात काय वर्णन करून सांगू. स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे तेथ मी संताशी काय वानावे हे मज ठावे आधीच. जसं आधी वारकरी व्हावं आणि मग वारीला जावं तसं आधी संत व्हावं आणि मग संतांच्या विषयी बोलावं असं म्हटलेलं आहे. आधी स्वये आधी व्हावे स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे तेथ मी संताशी काय वानावे हे मज ठावे आधीच. हे मला कळत नाही. मी काही संत नाही. आधी संत व्हावं मग संत चरित्र लिहावं म्हणणं इतका मी काही संत नाही किंवा संतांचं चरित्र लिहिणे इतका मी अधिकारी पण नाही. संत चरित्र वर्णन करून सांगण्या इतका मी अधिकारी पण नाही. सप्तसागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणे आकाशाशी घालवेल गवसणे परिणायणी संत येते. एक वेळ 7 समुद्राचं पाणी गोळा करून आणता येईल. त्याचं मोजमाप एक वेळ करता येईल. एक वेळ आकाशाला गवसणी घालता येईल. पण संत चरण किंवा संतांची लीला आहे ती सगळी वर्णन करून सांगता येईल असं नाही. जाणे मनी मी एक पामर परी बाबाचा प्रताप अनिवार पाहून उठे गावयाची लहर तोही अनिवार हो पाहे. जाणे मी मनी एक पामर. माझं मला कळतंय की मी एक सामान्य मनुष्य आहे. साईचं चरित्र सांगावं एवढा मी अधिकारी नाही. पण बाबांचीच कृपा झाली, बाबांनीच आज्ञा केली आणि म्हणून हे घडतंय. नाही तर माझा काय अधिकार आहे. जय जयाजी साईराया दीन दुबळ्यांच्या विसाव्या आगाध न वर्णे तुझी माया करी कृपाया दासावरी. लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस होऊ न दे माझा उपास वाटे हा इतिहास लिहावा. साईनाथा तुमचं संबंध चरित्र लिहून काढावं असं वाटतंय. पण माझा उपहास होऊ नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या. संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती ऐसे महाराज ज्ञानेश्वर होती
धरावी भीती मग मी का. संतांचे चरित्र वर्णन करावे अशी माऊली पण सांगतात. मग मी मनामध्ये कशाला भीडभाड धरू. वेडे वाकुडे गाईन परी तुझा म्हणवी ना. तेव्हा जसं जमेल तसं तुझं चरित्र मी वर्णन करून सांगेन साईनाथा. माझी आहे मनी ही स्फूर्ती चेतविती तिची भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जडंबुणमती निज कार्यपूर्ती ती जाणे. माझ्याही मनात आलं होतं की साईबाबांचं चरित्र लिहावं. कोण सांगतं? हेमाडपंत त्यांचं आत्मचरित्र सांगतात. ते म्हणतात मला म्हणजे हा ग्रंथ लिहिण्याचं काय कसं घडलं ती सगळी आख्यायिका ते सांगतात. ते म्हणतात माझ्याही मनामध्ये साई चरित्र वर्णन करावं असं होतं, पण नुसतं आपल्या मनामध्ये असून काय उपयोग आहे. साईंच्या मनात पाहिजे ना ते, तरच ते घडतं, नाहीतर घडत नाही. नुसतं आपल्या मनाला विचारताय कोण? आपण आयुष्यभर आपला विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की मनासारखं काही घडत नाही. मग घडतं कोणाच्या मनासारखं? आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात येईल तसं घडतं. आपल्या विचाराला, आपल्या मनाला, आपल्या मताला कोण विचारतं? जर बाबांच्या मनात आलं तरच हे घडेल, नाही तर घडणार नाही. माझी आई मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती निज कार्यपूर्ती ती जाणे. ज्याप्रमाणे मी जड आहे, म्हणजे माझी बुद्धी जड आहे, मला एवढं वर्णन करून सांगता येणं शक्य नाही. पण या जडबुद्धीला चेतवणारा कोण आहे? त्याच्यातलं चैतन्य आहे, आणि ते म्हणजे साईनाथ आहे. भक्त जी जी सेवा कल्पिते संत स्वयेची करून घेते. भक्त केवळ कारण निमित्ते सकळ स्फूर्ती संतांची. भक्ताच्या मनात येतं की मला आपल्या गुरुची सेवा करायची. आता हा आपल्या मनात येणारा विचार सुद्धा सद्गुरूच निर्माण करतात, आणि आपल्या मनात आलेला विचार त्याची पूर्तता सुद्धा कोण करतात? सद्गुरूच करतात. भक्त जीची सेवा कल्पिती संत स्वयेची करून घेते. त्याच्या मनात जे येतं ते परिपूर्तता कोण करतं? साईनाथ करतात, आपले गुरु करतात. आपण ज्या गुरुंना मानतो ते गुरु आपल्या मनातल्या संकल्पाची पूर्तता करतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. मग तिही जे जे करावे ते मजसी पडले आघवे. जैसे अजात पक्षाचे नावे पक्षिणी जिये. माऊलींनी वर्णन केलं त्यांना जे जे करायचंय ते मलाच करावं लागतं म्हणतात. भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करून घेती. भक्त केवळ कारण निमित्ते सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी निजे चरित्र मज मूर्खा करवी. तेनेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे. सारांश काय तर साईबाबाच माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या हातून साई चरित्र वर्णन करून घेत आहे. देवाच्या मनात आलं की कुणाच्याकडनं जेव्हा रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली यमुना तीरी गोकुळात. जेव्हा रामकृपा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. रामाची कृपा झाल्यानंतर वानरांना एवढी शक्ती आली की त्यांनी रावणाचा पराभव केला. गोपांना एवढी शक्ती आली की त्यांनी कंसाचा पराभव केला. गोपतेही बनले बळी यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा भावया जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करशी. चरणी अनन्य होता तू त्याला सहाय्य करतोस. सारांश हा साई स्वये करवी निजे चरित्र मज मूर्खा करवी. तेनेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे. साईबाबा स्वतःच माझ्याकडनं हे साई चरित्र वधवून घेत आहेत. साधू संत अथवा श्रीहरी कोणतेही धरून कोणातेही धरून निज करी. आपुली कथा आपण करी निज कर शिरी ठेवून. साधू असो, संत असो, परमात्मा असो, ते आपलं चरित्र
आपल्या भक्ताच्या मुखातनं वधवून घेतात. काय म्हटलंय पहा, साधू संत अथवा श्रीहरी कोणातेही धरून निज करी. कुणालाही तेवढं सामर्थ्य देतात, आपलं चरित्र वर्णन करणं एवढं सामर्थ्य कुठल्याही सामान्य माणसाला ते देतात. कधी कधी त्यांचा वरदहस्त मस्तकी असला की सामान्य मनुष्य सुद्धा वाचस्पतीसारखा बोलायला लागतो. कोणातेही धरून निज करी, आपुली कथा आपण करी निज कर शिरी ठेवून. आपली कथा आपणच वधून घेतात, निज कर शिरी ठेवून. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवतात आणि त्याच्या मुखातनं ही कथा वधून घेतात. जैसी शके 1700 साली महिपतीशी बुद्धी स्फुरली, साधू संताही सेवा घेतली चरित्रे लिहिली त्या करवी. ज्याप्रमाणे 1700 सालामध्ये महिपती महाराज महाराबादकर यांच्याकडनं ही संत चरित्र लिहून घेतली. कोणी? परमात्म्याने. आपण ऐकली मध्ये संत कथामृत वाचलं, त्याच्यामध्ये हे महिपती महाराजांनी लिहिलेल्या कथा आपण वर्णन करून सांगितल्या होत्या. ते हे महिपती महाराज म्हणजे परमात्म्याने महिपती महाराजांकडून संत लीला लिहून घेतल्या. जैसी शके 1700 साली महिपतीशी बुद्धी स्फुरली, साधू संताही सेवा घेतली चरित्रे लिहिली त्या करी. तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली, पुढील संत चरित्रे लिहिली पावन झाली सगळे का. 1700 सालामध्ये जशी महिपती महाराजांनी संत चरित्र लिहिली म्हणजे भगवंतांनी त्यांच्याकडनं लिहून घेतली, तशीच 1800 सालामध्ये या संत दासगणू महाराजांकडनं ही संत चरित्र लिहून घेतली गेली. तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली, पुढील संत चरित्रे लिहिली पावन झाले सगळे का. भक्त आणि संत विजय ग्रंथ, भक्त आणि संत लीलामृत हे 4 जैसे महिपती रचित, दासगणूकृत 2 तैसे. भक्त विजय, संत विजय, भक्त लीलामृत, संत लीलामृत असे 4 ग्रंथ महिपती महाराजांकडनं त्यांनी करून घेतले. दासगणू महाराजांकडनं 2 करून घेतले. एकाचे नाव भक्त लीलामृत, दुसऱ्याचे संत कथामृत. दासगणू महाराजांनी 2 ग्रंथ लिहिले, त्यांचं नाव सांगितलेलं आहे. एक आहे ते संत लीलामृत आणि दुसरं आहे, एक आहे ते भक्ती लीलामृत आणि दुसरं आहे ते संत कथामृत. दासगणू महाराजांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले. अलीकडच्या सगळ्या ग्रंथात संतांची चरित्र दासगणू महाराजांनी वर्णन करून सांगितले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईचे मधुरचरित आहे वर्णिले. अध्याय त्रित श्रोती तेथ वाचावे. दासगणू महाराजांनी सुद्धा त्या संत लीलामृतामध्ये 3 अध्यायामध्ये साई महाराजांचं चरित्र अत्यंत मधुर वाणीने वर्णन केलेलं आहे, तेही वाचावं. तैशीच गोड ज्ञानकथा कथली साई एका भक्ता, ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहा. संत कथामृत ग्रंथामध्ये 57व्या अध्यायामध्ये सुद्धा अशी साईच्या लीलेचं वर्णन आलेलं आहे. शिवाय साईची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभव पूर्वक निरोवी जनाला अभंगपदाला गाऊनी. याचप्रमाणे रघुनाथ सावित्री भजनमाला म्हणून आहे, त्याच्यामध्ये सुद्धा साईंची लीला वर्णन केलेली आहे. यातची एक बाबाचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू, वर्षले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. असं अनेकांकडून बाबांनी ही संतचरित्र लिहून घेतली. तसंच माझ्याकडून ही संतचरित्र बाबांनी लिहून घेतले असे हेमाडपंत सांगतात. दासगणूची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता, आनंद देईल श्रोतया चित्ता, लीला परिस्था बाबांची. दासगणू महाराजांनी सुद्धा काही स्फुटलेख लिहिलेले आहेत बाबांच्या वरती, त्याच्यामध्ये सुद्धा बाबांच्या कथा आलेल्या आहेत.
तैसीत गुर्जर जना करता भक्त आमिदास भवानी मेथा यांनी ही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्या ती. त्याचप्रमाणे गुजराती भाषेमध्ये सुद्धा बाबांचे भक्त आहेत अमिदास भवानी मेथा, त्यांनी पण काही बाबांचे लीला वर्णन केलेले आहे गुजराती भाषेमध्ये. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवणे प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी कथा श्रेणी बाबांच्या. त्याचप्रमाणे साई प्रभा नावाचं एक मासिकामध्ये या कथा प्रसिद्ध झालेल्या. ऐशा ऐशा कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोत्याच्या चित्ता निराकरणता करणे. आता एवढे साईबाबांचे लीला ग्रंथ असताना सुद्धा मला हा साईबाबांचा ग्रंथ लिहावा असं का वाटलं, अशी कदाचित तुमच्या मनामध्ये शंका येईल की आणखीन एका ग्रंथाचं काय प्रयोजन आहे. ऐसा ऐशा कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोतयांच्या चित्ता निराकरणता करणे. साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मी टिटवी तो रिता करणार घडणार हे कैसेनी. ज्याप्रमाणे टिटवी किती लहान, तिच्या तोंडात पाणी किती मावणार, त्या टिटवीने समुद्र खाली करायचा म्हटलं तर तिला तो शक्य नाही. तिच्या चोचीत मावणारं पाणी टिटवीच्या तेवढंच ती घेऊ शकते. तसं साईबाबांचं चरित्र म्हणजे अपार सागरासारखा ग्रंथ आहे. आपण किती तांबे भरून त्यातनं पाणी काढणार, म्हणजे साई चरित्र वर्णन करून सांगणार. ऐसा ऐशा कथा असता तैसे साई चरित्र गहना अशक्य कधीही सांगस वर्णन म्हणून करवेल ते कथन तेनीचे समाधान मानावे. म्हणून साईचं चरित्र यथासांग वर्णन करून सांगणं कोणालाही शक्य नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने साईबाबांचं चरित्र वर्णन करतोय, त्यातला एक माझा हा प्रयत्न आहे. त्यातच आपण आनंद मानावा. अपार साईच्या अपूर्व कथा शांतीदायक भवद वार्ता श्रोते आदीतील श्रवणोल्लासता चित्तस्थिरता निजभक्ता. या साईबाबांच्या अपूर्व लीला आपण श्रवण केल्या की मनाला शांतता प्राप्त होते, भवभय नाहीसं होतं. कथा ऐकण्यामध्ये मनाला आनंद होतो, आपलं मन कथेमध्ये स्थिर होऊन जातं. कथावरले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या तैशाच्या सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निज कर्माच्या. या कथेमध्ये अनेक आहेत, व्यावहारिक आहेत, म्हणजे या साईबाबांनी काही लोकांना व्यावहारिक उपदेश केलेल्या कथा आहेत. काही लोकांनी त्यांचे स्वतःचे आलेले अनुभव सांगितलेले आहेत. काहींची वर्म बाबांनी बरोबर जाणलेली आहेत, म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते बाबा जाणतात. म्हणजे आलेल्या भक्ताच्या मनात काय विचार चालले ते बाबांना आधीच कळतात. कारण काय आहे, बाबा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये वास करतात ना, त्यामुळे आपल्या मनात चाललेले विचार बाबांना कळायला वेळ लागत नाही. आपल्या मनात विचार आला की लगेच कळतो. अपौरुष अपौरुषेय श्रुती विख्यात जैशा असंख्य आख्यायिका विस्तृत तैशाची बाबा मधुरार्थभरित अपरमित सांगत. जसे वेदामध्ये भगवंताची अनेक लीला वर्णन केलेले आहेत, तशा ह्या अनेक लीला आहेत बाबांच्या. ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणासमान विरून जाय भूक तहान समाधान अंतरी. या बाबांच्या कथा ऐकता ऐकता मनुष्य तहान भूक विसरून जातो. म्हणजे त्याचं कथा ऐकता ऐकता घड्याळाकडे लक्ष जात नाही. जो घड्याळाकडे कोणाचं लक्ष जाईल, ज्याचं चित्त स्थिर नाही त्याचं जाईल. ज्याचं चित्त स्थिर आहे ना
त्याला किती वाजले तेही कळत नाही. कथा ऐकता ऐकता तो इतका रंगून जातो की त्याला घड्याळाचं भान राहत नाही. कोणाशी व्हावी ब्रह्मसायुज्यता, अष्टांगयोग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा प्रेसता. या कुणाला असं वाटतं आपल्याला ब्रह्मसायुज्य मुक्ती मिळावी, कुणाला वाटतं आपल्याला अष्टांग योग साधावा, कुणाला वाटतं आपल्याला समाधी सुखाची प्राप्ती व्हावी. ते सगळं ह्या निराळ्या कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल की ज्यामुळे तुम्हाला त्या त्या प्रकारचा अनुभव येत जाईल. श्रवणार्थीयाचे कर्मपाश तोडून टाकली या कथा शेष, बुद्धीस देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. जे कोणी एक कथा ऐकतात त्यांचे कर्मपाश नाहीसे होतात, बुद्धीला सुंदर अशी प्रेरणा प्राप्त होते. माणसाला साधारण विषयातल्या सुखाचा आनंद घ्यायची सवय. विषय आहे काय? डोळ्याने पाहणा विषय, कानाने ऐकणा विषय, जिभेचा विषय, प्रत्येकाच्या इंद्रियाचे एक एक विषय. म्हणजे ह्या व्यवहारातलं विषय सुख घेतल्यावरती त्याला आनंद प्राप्त. पण कथा हे कसं आहे, निर्विषय, त्याला कुठला विषय नाही, निर्विशेष सुख आहे. निर्विशेष सुख सकला, हे विशेष असं सुख तुम्हाला प्राप्त होत आहे कथा ऐकण्याचं. तेणे मज सुरली वासना, ऐशी सुसंग्राह्य कथा नाना, होनी करावे मालाग्रथना, हीची उपासना चांगली. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात, माळी काय करतो, त्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा सुंदर असा हार तयार करतो आणि भगवंताला अर्पण करतो. तसं साईच्या जीवनामध्ये ज्या आपण निरनिराळ्या लीला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्या, काही लोकांनी सांगितल्या, त्या ऐकल्या, याचा एक सुंदर शब्दरूपी हार तयार करावा आणि साईच्या चरणी अर्पण करावा असं मला वाटलं. तेणे मज सुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना, होनी करावे मालाग्रथना, हेची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता आदरे, भावार्थी उतरेल भवपार. साईबाबांच्या लीलेची 4 वाक्य जरी कानावर पडली तरी माणसाच्या मनाला आनंद होतो. मग जे संपूर्ण चरित्र ऐकतील त्यांच्या मनाला अपरिमित असा आनंद प्राप्त होईल. भावार्थी उतरेल भवपार, जो भावार्थी असेल, ज्याचा भाव शुद्ध असेल, तो सहज लीलेने भवसागर उतरून जाईल. माझी करून या लेखणी, बाबाची गर्वीतील माझा पाणी, मी तो केवळ निमित्ताला धणी, अक्षरे वळणी वळवितो. ज्याप्रमाणे सुरुवातीला लहानपणी आपले पाटी पेन्सिल होती, त्यावेळेला श्री काढायचं आहे तर वडील काय करायचे, मुलाला आपल्या मांडीवर बसायचे, त्याच्या हातामध्ये पेन्सिल द्यायचे आणि आपणच त्या मुलाचा हात धरून श्री काढायचे. म्हणजे काढत होते कोण? बाबाच, आपला हात धरून. पण काय सांगायचे, माझ्या मुलाने बघा किती सुंदर लिहिलंय. तसं बाबाच मला लेखणी केलंय आणि बाबाने ती लेखणी हातात धरून हे चरित्र वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. माझी करून या लेखणी, बाबाची गर्वीतील माझा पाणी, मी तो केवळ निमित्ताला धणी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्षे बाबांची लीला पाहून लागला मनासी चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. वर्षानुवर्ष मी बाबांच्या सान्निध्यात आहे, रोज घडणाऱ्या असंख्य लीला मी माझ्या डोळ्यांनी पाहतो. असं वाटलं की ह्या सगळ्या कथांचा एकत्र संग्रह करावा आणि तो बाबांच्या भक्तांच्या हातामध्ये अर्पण करावा. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयासी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे. ज्यांना प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घडलेलं नाही त्यांना निदान ह्या बाबांच्या कथा तरी कानावर जाव्यात. कोणा सौभाग्याच्या मना वाचावयाचे होईल कामना, परमानंद होईल मना समाधान राहील तो. एखाद्या सौभाग्य माणसाला असं वाटेल की साई चरित्र वाचावं, त्याला ते भाग्य लाभेल.
ऐशी मनात उदिली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैसे मतवृत्ती साधे. असं वाटलं साई चरित्र लिहावं म्हणून मी माधवरावाच्या कानावरती गोष्ट घातली. पण असं वाटलं की आपल्याला कसं जमेल, कारण का वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी नाठ आहे सुनाट, अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. आता 60 बुद्धी नाठी म्हणतात. आता माझं वय किती झालं म्हणाले, 60 वर्षाचा मी आहे. आता 60व्या वर्षी मी साई चरित्र लिहायला घेईन तर 60व्या वर्षी माणसाची स्मृती हळूहळू कमी होत जाते. 60 बुद्धी नाठी असंही म्हणतात. अशक्तपणा आलेला असतो. अशामध्ये हा 60व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ पूर्ण कसा होणार, अशीही मनामध्ये शंका येऊन जाते. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी झाली नाठ वाहे सुनाट, अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. आता काय झालंय, तोंडाची नुसती वटवट. खरंच त्या माणसाला वाटतं किती बोलता येते. म्हणजे काय म्हणतात, आता काय राहिली, फक्त बोलणं राहिलं. म्हणजे आत्तापर्यंत आयुष्यात काय करतो आपण करत होतो. आता शरीर थकल्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. मग काय होतं, ही म्हातारी माणसं काही करत नाही पण बडबड फार करतात असं लोक म्हणतात. कारण का आता आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे आपण प्रत्यक्ष काही करू शकत नाही. पण एक समोरच्या माणसाने हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे असं सारखं आपल्याला वाटत राहतं आणि म्हणून आपण बोलत राहतो. पण पुढच्या पिढीला काय वाटतं की म्हातारे माणसं नुसती बडबड करतात. तसं म्हणाले माझं झालंय की आता काय झालंय, तोंडाची नुसती वटवट राहिलेली आहे. उरली वटवट तोंडाची ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरथ इतरता यत्न. आता ही तोंडाने बडबड करण्याची सवय आहे ना, मग ती निदान तीच सवय साईच्या चरणी लावावी. काहीतरी बोलायचं तर साई चरित्र बोलूया. बोलावं असं वाटतं ना, मग साई चरित्र बोलूया. बोलावं असं वाटतं ना, रामराम बोलावं, नाम घ्यावं, बोलावंच वाटतंय ना, बडबड करावी वाटतं ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. ह्या जिभेला छंद लावावा. कशाचा, नामाचा छंद लावावा. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ, म्हणजे बडबडच करायची, ती देवासाठी असावी. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरर्थ इतरता प्रयत्न. दुसरीकडे बडबड केली तर व्यर्थ जाईल, पण त्याच वेळेला मुखातनं देवाचं नाव निघालं तर ते कल्याणकारी होईल. अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा ले चित्ती, जयाच्या परिशीलनाने शांती मनास विश्रांती लावेल. हा ग्रंथ लिहिल्यानंतर आपल्या मनाला विश्रांती लावेल असं वाटतं. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार श्रोते आसादर करावे. आत्मतृप्तीचे उद्गार. स्वतः संत कसे आहेत, स्वतः तृप्त आहे. हा त्यांचा तृप्तीचा उद्गार निघतोय, तो लोकांपर्यंत पोहोचवावा. त्यांचे अनुभवाचे बोल लोकांपर्यंत पोहोचवावे. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार श्रोते आसादर करावे. बाबा नुसतं बोलले नाही, बाबा कसे बोललेले, स्वानुभवाच्या अधिष्ठानावरती त्यांचं बोलणं आहे. त्यांना आधी अनुभव आला आणि मग सांगितलंय त्यांनी. बहुत वदले ज्ञानकथा अनेकांना लावले भजन म्हणता, तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईचा. साईबाबांनी निरनिराळ्या प्रसंगी अनेक कथा सांगितल्या, अनेकांना भजन मार्गाला लावलं. या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी संग्रह असावा असं वर्णाला वाटलं आणि त्यामुळे ते साई चरित्र होईल. त्या कथाचे सांगती सादरे मने जे ऐकते, उभय त्यांच्या मनास विश्रांती पूर्ण शांती लावेल. हे साई चरित्र जे कोणी वर्णन करून सांगतील त्यांना आनंद होईल, जे कोणी ऐकतील त्यांना आनंद होईल, जे कोणी साई चरित्र वाचतील त्यांना आनंद होईल.
ऐकता श्रीमुखीच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा, तयांचे ध्यान मनन करता भवनिर्मुक्तता पैसी. या कथा कशा आहेत? साईबाबांच्या मुखातनं निघालेल्या कथा आहेत. मी फक्त शब्दबद्ध केलेले आहेत. मग साईबाबांच्या मुखातनं निघालेल्या ह्या कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. साईमुखीच्या वार्ता अमृता परिसर रसभरिता, परमानंद दाटेल परिसरा, काय मधुरता वानून. ऐश्या कथा जो दांबिकता, आढळेल मज गाता वर्णिता, वाटे तया पदरेच्या धुळी लोळता, मुख हाता येईल. अशा या साईच्या लीला कुठल्याही प्रकारचा दंभाचा अवडंबर न माजवता जे कोणी सांगतील त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी असं मला वाटेल. काय म्हणतात ना, ऐश्या कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता. अशा साईच्या लीला जे अदांभिकत्वाने वर्णन करतायत. परमानंद दाटेल वाटे तया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. त्यांच्या पदाची जिथे धूळ आहे तिथे आपण नुसतं लोळलं तरी आपला उद्धार होऊन जाईल. पण कोणी जे अदांभिकत्वाने कथा करतायत त्यांच्या चरणाची धूळ महत्वाची. ऐशा कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता, वाटेतया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टीची अलौकिक मांडणं, तैशीच शब्दांची ठेवणं, परिसरात तल्लीन दृढ सुख संपूर्ण सगळे काय. बरं, बाबांच्या शब्दांची मांडणी सुद्धा इतकी होती की मनाचा ठाव घेऊन जात होती. जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन, तैसेच मन होऊन येऊन मन सहज ध्यान लागावे. ज्याप्रमाणे कथा ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात, बाबांचं रूप पाहण्यासाठी डोळे आतुर झालेले असतात, तसं बाबांची कथा ऐकता ऐकता मन उन्मन होऊन जातं, उन्मन अवस्थेला प्राप्त होतं. गुरु माऊली माझी जननी, कथिती तिच्या कथा ज्या जनी, ऐकी जेते वदनो वदनी, सादर श्रवणे साठो. त्याची वारंवार आठो, आठवतील तितक्या साठो, प्रेम बंधनी त्या गाठो, मग लुटो परस्पर. जेवढ्या कथा लोकांकडून मिळतील तेवढ्याचा संग्रह करावा. त्या कथा आपण ऐकाव्यात, इतरांना सांगाव्यात. त्याची वारंवार आठो, साठवतील तितका साठो. ग्रंथाची पारायण काय? त्या वारंवार आठवू, त्या कथांचं स्मरण पुन्हा पुन्हा व्हावं म्हणून पारायण आहे चरित्राची. यात माझे काहीच नाही, साईनाथाची प्रेरणाही, ते जैसे वदवतील काही, तैसे ते पाही मी वदे. यात माझं स्वतःच काही. बाबा जशी जशी प्रेरणा देतील तसे तसे शब्द मुखातनं बाहेर पडतील. यात माझे काहीच नाही, साई बाबांची प्रेरणाही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार, साईच स्वये सूत्रधार, तुची वाचेचा प्रवर्तन विणार, तरी ते वदणार मी कोण. मी सांगतो असं म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे, कारण ते त्यातनं सुद्धा थोडासा सूक्ष्म अहंकार निर्माण होऊ शकतो. पण बोलवणारा तोच आहे. मी बोलतो म्हणलं की बोलण्याची शक्ती आपली कुठे आहे? ती शक्ती त्याचीच आहे. संत तुकाराम महाराजांनी काय, कायम्या पामारे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. परमात्मा बोलवतो, कारण बोलण्याची शक्ती ही त्याची आहे. आपण जरी म्हणत असलं की मी कथा सांगतो तर आपलं काय? या जिभेवर, जीभ समजा जड झाली तर मला बोलता येईल का? बोलता येणार नाही. आज ही जीभ वळवळ करते ना, बोलते ना, ती त्याची सत्ता आहे म्हणून बोलते. आपण बोलतो म्हणणं हे व्यावहारिक दृष्ट्या आहे. पण खरं म्हटलं तर बाबा आपल्याकडनं ते मुखातनं वधवून घेतात, हे खरं आहे.
मी वदे हा ही अहंकार साईचे स्वय सूत्रधार तोच वाचेचा प्रवर्तवणार तरी ते वर्णार मी कोण. मीपणा समर्पिता पायावर सौख्य लाभेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गिर्या. आपला मीपणा साईंच्या चरणी अर्पण करायचा. एकदा मीपणा गेल्यानंतर मग काय शिल्लक राहील ते बघा. एक मी आहे आणि दुसरा तो आहे, बरोबर. आपला मी गेल्यानंतर राहील कोण? तोच राहील ना. आपला मीपणा एकदा आपण साईंच्या चरणी अर्पण केला की मग शिल्लक कोण राहील? तोच राहील आणि तोच वदवितो. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. ही सगळी भगवंताची लीला आहे. त्याच्या सत्तेने आपण चालतोय. आपण निमित्त मात्र आहोत एवढं लक्षात ठेवायचं. मी वदे हाही अहंकार साईचे स्वय सूत्रधार तोची वाचेचा प्रवर्तवणार तरी ते वदणार मी कोण. मीपणा समर्पिता पायावर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया. हा मीपणा साईच्या चरणी अर्पण केला की अहंकार जातो. मागे एक कथा सांगितली, पुन्हा एकदा या प्रसंगाने सांगतो. लोणारमध्ये आमचे श्रीखंडे म्हणून मित्र होते. एकदा गावी गेलो होतो तेव्हा त्यांच्या मनात काही शंका आल्या की आपला हा मीपणा जायचा कसा. ते म्हणजे आता गुरुजी गावाला गेले आल्यानंतर त्यांना विचारू. त्या दिवशी बाबा त्यांच्या स्वप्नात, गजानन महाराज त्यांच्या स्वप्नात गेले. त्यांनी सांगितलं, अरे मीपणा जायला ते ताठे कशा राहायला पाहिजे, मी सांगतो. त्यांनी सांगितलेली काय, श्रीखंडाने सांगितली गोष्ट आहे. म्हणजे मीपणा कसा जावा ते त्यांनी सांगितले. ते सांगतात की प्रत्येक गोष्टीच्या अधिमान देवाच्या कृपेने की मीपणा जाईल. मी जेवतोय देवाच्या कृपेने, आधी म्हण देवाच्या कृपेने मी जेवतोय, देवाच्या कृपेने मला नोकरी लागली, देवाच्या कृपेने चांगली बायको मिळाली, देवाच्या कृपेने माझी मुलं चांगली, देवाच्या कृपेने मला घर चांगलं मिळालं, देवाच्या कृपेने 2 व्हीलर मिळाला, देवाच्या कृपेने 4 व्हीलर मिळाला, देवाच्या कृपेने माझी बुद्धी चांगली राहिली, मी सन्मार्गावर आहेत, माझी मुलं सन्मार्गावर आहेत. हे देवाच्या कृपेने एवढं म्हणशील ना तर मग तुझा मीपणा निघून जाईल. नुसताच म्हणशील हे मी केलं तर मीपणा आला, पण देवाच्या कृपेने म्हटलं की मीपणा गेला. मी वदे हाही अहंकार साईचे स्वय सूत्रधार तोच वाचेचा प्रवर्तवणार तरी ते वदणार मी कोण. मीपणा समर्पिता पायावर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया. ही वृत्ती उठावया अवसर बाबासे विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर तयाचे कानावर घाते. तेच वेळी माधवरावाने नाही ते दुसरे कोणी आहे साज प्रसंग साधून बाबाला कोणी पुसले. विचारलं माधवरावांना, का हो बाबांचं चरित्र एकत्र करावं, सांगावं असं मनात विचार येतं, करू का करू नको असं मी माधवरावांना सल्ला विचारला. मग माधवराव म्हणाले, मी सांगण्यापेक्षा बाबांना विचारतो, बाबांच्या मनात असेल तर घडेल, नसेल तर नाही घडणार. मग एकदा निवांत वेळ पाहिली आणि बाबांना माधवरावांनी विचारलं, बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपले चरित्र यथामती लिहावे ऐसे ते चित्ती आपली अनुमती असली. हे अण्णासाहेब दादासाहेब का हे हेमाडपंत, हे कोण आहे? हे अण्णासाहेब आहे म्हणजे हेमाडपंत. ते म्हणाले, हे अण्णासाहेब म्हणतात की बाबा तुमचं चरित्र लिहावं, आपली अनुमती आहे का? मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेशी दारोदारी, ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन गुजरी काळमी. त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला, ऐसेन म्हणा या हिरियाला कोंदणी जडूला पाहिजे. बाबा काय म्हणाले माधवरावांना, अरे कुणाचं चरित्र लिहायचं म्हणतो हा? अरे मी तर एक भिक्षेकरी आहे, भिक्षा मागायला जातो, मी तो केवळ भिकारी म्हणजे मी भिक्षा मागतोय, फिरतो भिक्षेशी दारोदारी, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन मी भिक्षा मागतोय.
ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन गुजरी काळमी. जी काही भक्त देतात ती ओली असो सुकी असो ते खाऊन मी माझा काळ वर घालवतोय. अशा माझ्या अशा माझ्या सामान्य माणसाचं तुम्ही चरित्र काय लिहिणार असं कोण म्हणताय? बाबा म्हणताय. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेशी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन गुजरी काळमी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा या हिर्याला कोंदणी जडूला पाहिले. माधवराव म्हणता. असं का म्हणता बाबा? इतर सामान्य माणसाला तुम्ही भिक्षा मागता हे दिसतं, पण आम्ही तुमच्या सान्निध्यात आहोत, तुमचा अधिकार जाणतोय. हिरा नुसता उपयोग नाही, त्याला कोंदणामध्ये बसवला पाहिजे. तसं तुमचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे, पुढच्या पिढीला ते उपयोगाला येईल. असो आपली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय्य. किंवा लिहितील आपले पाय दूर पाय दौडून. बाबा आपली जर कृपा असेल ना तर यांच्याकडनं हा ग्रंथ लिहून होईल. असता संतांचे आशीर्वचन आहे तैसे जो उपक्रम ग्रंथरचने. विना आपल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. आपल्या कृपेशिवाय हे निर्विघ्न होणार नाही. एखादा मनुष्य लिहायला बसेल मध्येच सोडवलं. बरं आपली कृपा असेल तर ते पूर्णत्वाला जाईल. विना आपल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणून माझ्या मनोगता कृपा उपजली समा. साई समर्था म्हणते लिहा लहासील मनोरथा. पायी म्या माथा ठेविला. माझ्याकडे पाहिलं हेमाडपंत म्हणतात, माझ्याकडे पाहिलं बाबाने आणि सांगितलं जा तुझ्याकडनं हे कार्य होईल. मी लगेच बाबांचे पाय धरले. दिदला मज उदीचा प्रसाद मस्तके ठेवला. हस्तवर्ध साई सकल धर्म विशारद. भवापनोद भक्तांच्या मनातले हेतू त्यांनी जाणला. बाबाने माझ्या हातावर विभूती ठेवली आणि मस्तकावर हात ठेवला. मस्तके तो ठेवला वरद कर. गुरुचा कृपाशीर्वाद, त्याला बाकी काही लागत नाही. ना शास्त्राचा अभ्यास, ना तप, ना जप, ना काही नाही. एक गुरुचा कृपाशीर्वाद असला की सगळं काही प्राप्त होतं. तर केवळ गुरुच्या कृपेमध्ये सगळं आहे. ऐकोनी माधवाची प्रार्थना. साई साली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना. धैर्य प्रधान आदरले. माझं मन अधीर झालं. कधी एकदा मी साई चरित्र लिहितो केवळ बाबांच्या आज्ञेची पोटी होती. एकदा बाबांची आज्ञा मिळाली की लिहायला सुरुवात करायची. आता बाबांचा आशीर्वाद मिळालाय तर लिहायला हरकत नाही. मन अधीर झालं होतं, कधी एकदा लिहितोय. भावार्थ जाणून माझे मनीचा अनुज्ञापणे प्रवर्तली वाचा. कथा वार्ताच्या अनुभवाचा संग्रहसाचा करावा. लिहि नाना प्रकारच्या कथा लिहि. नाना प्रकारचे अनुभव आलेले आहेत लोकांना, त्याचा संग्रह कर. दप्तर ठेवा बरे आहे. त्याला माझे पूर्ण सहाय्य. तो तर केवळ निमित्त पाय. लिहावे माझे मीच लिहे. माधवरावांना म्हणतात त्याला सांग लिही. तू कोण लिहिणार आहे? मीच त्याच्याकडनं लिहून घेईन. असं माधवरावांना बाबा म्हणतात. हा हेमाडपंत काय लिहिणार आहे? मीच त्याच्याकडनं लिहून घेईन. माझी कथा मीच करावी. भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहमवृत्ती निर्वावी ती ममपदी. त्याने मी लिहितो हा भाव माझ्या चरणी अर्पण करावा आणि हा अहंकार गेला. मी लिहितो हा अहंकार गेला की त्याच्याकडनं ते कार्य पूर्णपणे पार पडेल. माझी कथा मीच करावी. भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहंकृती जिरवावी. निर्वावी ती मी ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी. तया मी पूर्ण सहाय्य करी. ही कथाच काय सर्वतोपरी. तया घरी राहावे मी. असा जो निरहंकार झालेला आहे की बाबा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, असा ज्याचा भाव दृढ झालेला आहे
त्याच्या घरी माझी वस्ती आहे असं बाबा म्हणतात. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण सहाय्य करी. बोलणं निराळं आणि व्यवहारामध्ये तसं आचरण असणं निराळं. ते बाबा म्हणतात ज्याचं व्यावहारिक आचरण असं आहे की सगळे देव करून घेतो, हा व्यावहारिक ज्याचं आचरण आहे त्याच्या घरी माझी वस्ती आहे. मुखाने बोलणं निराळं आणि व्यवहारामध्ये तसं वागणं निराळं. जो व्यवहारामध्ये असं वागतोय त्याच्या घरी माझा वास आहे असं बाबा म्हणतात. ऐसे वर्ते जो व्यवहार येत आहे आम्ही पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राहावे मी. अहमृते जेव्हा उरे तेव्हा तयाचा ठावईन रे मीच मग मीपणे संचरे माझ्याकडे लिहीन मी. एकदा का मी हा अहंकार नाहीच झाला की शिल्लक राहतो तो परमात्मा म्हणतो मीच शिल्लक आहे, मीच त्याच्याकडनं करून घेईन. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन लेखन वहिले ज्याचे त्यानेच ते संपादले त्याशी मी केले निमित्त. ही मनामध्ये जी बुद्धी निर्माण होती ती ही बुद्धी मीच देतो. कुणाला कथा सांगण्याची बुद्धी देतो, कुणाला कथा ऐकण्याची बुद्धी देतो, कुणाला ग्रंथ लिहिण्याची बुद्धी देतो, कुणाला ग्रंथ वाचण्याची बुद्धी देतो. हे बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले ज्याचे त्यानेचे ते संपादले त्यासी मी केले निमित्त. अवश्यमेव दप्तर ठेवा घरी दारी असा कुठे वा वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. तुम्ही कुठे असता, घरामध्ये असता, दारामध्ये असता, कुठे असता, प्रवासात असा, माझी आठवण ठेवा म्हणजे झालं. करिता माझ्या कथांचे श्रवणतयांचे कीर्तन आणि चिंतन होईल भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. माझ्या कथांचं श्रवण करावं, माझ्या कथांचं वाचन करावं, माझ्या कथांचं कीर्तन करावं, चिंतन करावं, माझ्या कथांचं चिंतन करावं आणि त्यामुळे मनामध्ये भगवत भक्ती वाढते, अविद्या नाहीशी होते, अज्ञान नाहीसं होतं. जेथे भक्ती श्रद्धान्वित याचा मी नित्यांकित या अर्थीनं हवेशा शांकित इतरत्र अप्राप्त्य मी सदा. जिथं माझी भक्ती आहे, जिथे माझ्यावरती श्रद्धा आहे त्यांचा मी अंकित आहे, त्यांचं मी अंकित आहे. इतर गोष्टींनी माझी प्राप्ती होणार नाही. मग माझी प्राप्ती कशानं होईल? माझ्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याला माझी प्राप्ती होईल. भक्तास निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान लक्षेला लक्ष निर्गुण चैतन्य घरण प्रगटैल. माझ्यावर ज्याची भक्ती आहे, माझ्यावर ज्याची अनन्य निष्ठा आहे त्याला मी काय प्राप्त करून देतो ते साईबाबा सांगतात. भक्तास निजरूप ज्ञान त्याला मी आत्मज्ञान प्राप्त करून देतो, त्याची जीवाशिवाची गाठ घालून देतो. अलक्ष असणारं निर्गुण रूप त्याला दाखवतो, म्हणजे चैतन्य आहे त्याची त्याला अनुभूती प्राप्त करून देतो. ऐसे या मतकथांचे विंदान याहून का पाहिजे आन हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न हे. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी नाही तेथे सहित शुद्धी सदा बुद्धी दुर्बुद्धी कुतर्की. जिथे वाद आहे तिथे मी थांबत नाहीत बाबा म्हणतात. जिथे वाद आहे, जिथे अहंकार आहे तिथे माझं वास्तव्य नाही. वाद म्हणजे व्यर्थ वाद. वादे जायते तत्वबोधा तो वाद वेगळा. एखाद्या तत्वाचा अभ्यास करण्यासाठी जो वाद चालला आहे तो वाद हितकारी आहे, पण नुसताच कुबुद्धीचा चाललेला वाद आहे तो कामाचा नाही. कुठे वाद संवाद तो हितकारी, तो व्यर्थ गोष्टीतला वाद कामाचा नाही. जेथे वादावादीची बुद्धी ते जेथे अविद्या माया समृद्धी नाही तेथे स्वहित शुद्धी सदा बुद्धी कुतर्की. तो आत्मज्ञानाशी पात्र तयाशी ग्रासी अज्ञान मात्र नाही तयाशी हे परत्र असुख सर्वत्र सर्वदा. जे दुर्बुद्धीची माणसं आहेत, जी कुतर्की माणसं आहेत त्यांना इहलोकातही सौख्य नाही आणि परलोकातही सौख्य नाही. नको स्वपक्ष स्थापना, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण काय ते निष्कारण सायास. माझा पक्ष खरा का तुझा पक्ष खरा हा वाद नको.
नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निवारण. दुसऱ्याच्या मताचा छेद करण्यात सुद्धा काही अर्थ नाही. त्याचं मत त्याच्याजवळ, आपल्याला काय करायचं. म्हणून त्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा भगवंताच्या चिंतनामध्ये, म्हणजे वादावादीत वेळ घालवण्यापेक्षा भगवंताच्या चिंतनामध्ये वेळ घालावा. नको पक्षद्वयात्मक विवरणा म्हणून सांगितलंय ना, की तो चांगला का तो वाईट, याच्या गोष्टीचा आपण विचार करण्यात व्यर्थ वेळ वाया घालवतो. समर्थ काय म्हणतात, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मी इतरांच्या गुणदोषाचं वर्णन कशाला करू, माझ्याजवळ काही कमी आहेत का म्हणजे, कासया वर्णो गुणदोष. इतर लोकांच्या गुणदोषाची उठाठेव करत बसण्यात काही अर्थ नाही. आपलं आपण जे काही असेल तो चांगला असेल, भगवंत त्याचं कल्याण करेल. तो वाईट असेल, भगवंत त्याला शिक्षा करेल. आपल्याला त्याच्या चांगुलपणाची किंवा त्याच्या वाईटपणाची काही कर्तव्य नाही. आपल्याला सुधारायचं, जगाला सुधारायचं नाहीये. नको स्वपक्ष स्थापना, नको परपक्ष निवारण, निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण. नको पक्षद्वयात्मक विवरण होता तया, या शब्दांचे स्मरण पूर्वी श्रोत्यादितले अभिवचन झाली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता वचन दिले से की श्रोता हेमाड नामकरण कथा आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा परिस्था ठरेल युक्तायुक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरता साईची. आता हेमाड पंत सांगतात, ज्याने हा ग्रंथ लिहिते, की मला साईबाबाने हेमाड हे नाव कसं ठेवलं, तो कथा बघात आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई चरित्रावरचं आज आपलं हे तिसरं पुष्प साई चरित्र अर्पण केलेलं आहे. पहिल्या 2 पुष्पामध्ये नेहमीच्या सवयीने चातुर्मासातली आरती म्हटली गेली. पण आजपासून कथा झाल्यानंतर फक्त साईबाबांचीच कथा, साईबाबांचीच आरती एक घेणार आहे. कारण चातुर्मास समाप्तीची जी आरती आहे ती चातुर्मासाच्या कथेच्या वेळेलाच नेहमी मी घेतो. पण ती नेहमीची आता ती सवय लागल्यामुळे घेतली गेली. पण आता आजपासून फक्त साईबाबांचीच एक आरती होईल कथा झाल्यानंतर. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरणार जतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडून आनंद स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षुजन जीवा मुमुक्षुजन जीवा डावी डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, गावीसी दया घना ऐसी तुझी माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमाचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा,
अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथ दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठादिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणरज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेव आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सूत पाजावे माधवाया सांभळा आपोली भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणारज तळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा साईनाथ महाराज की जय। कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय। साईनाथ भगवान की जय, साईनाथ महाराज की जय, जय जय।